दशक चौथा, समास आठवा, सख्य भक्ती। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हे आता। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शुकासारिके पूर्णवैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासना मात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती। नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली, मी जेधवा पाहिली। तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली। झाला भाव मनात या मग करू, कोणास पाचारण। प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन, माझे असो वंदन। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंश जोक्षित तले, संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं। श्रीदास बोधाभिधं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां, स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते। श्रीरामदासो गुरुः मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे। अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। दशक चौथा, समास आठवा, सख्य भक्ती। सख्य भक्ती करायची आहे, भगवंताला सखा मानायचा आहे। आपण गीतेमध्ये बघतो, गीतेमध्ये जेव्हा तो बघतो भगवंत हा सखा आहे अर्जुनाचा, आणि अशा पद्धतीने त्याचं प्रेमही आहे, दोघांचंही एकमेकांवरती प्रेम आहे। पण त्याला भगवंत आहेत ते समजलं नाही। भगवंत आहेत ते ईश्वर आहेत, स्वतः प्रत्यक्ष तो ईश्वर आहे। जेव्हा विश्वरूप दर्शन त्यांनी दिलंय त्यावेळी त्याला समजलं, तोपर्यंत तो त्याला सखा समजत होता। म्हणजे तोपर्यंत सखा समजत होता याचा अर्थ आपण असा काढू शकतो की तो सखा समजत होता म्हणूनच त्याला विश्वरूप दर्शन झालं। उलटा अर्थ काढायचा की तो सखा समजत होता, त्याने किती सखा म्हणजे काय, ज्या ठिकाणी आपण आपल्या मनातलं सगळं बोलू शकतो, मनात शंका आल्या तरीही सांगू शकतो। सर्व प्रकारच्या शंका त्यांनी भगवंताला सांगितल्या आहेत। जोपर्यंत त्याला तो भगवंत समजत नव्हता, तो म्हणतोय पण मला ऐकावं वाटत नाही, कारण समोर तू सांगतोय ना त्यापेक्षा वेगळं काहीतरी चित्र दिसतंय जे माझ्या बुद्धीला पटत नाही, तू जे सांगतोय ते माझ्या बुद्धीला पटत नाही, असं तो भगवंताला म्हणू शकतो। ते म्हणतोय तो, मग म्हटल्यामुळे ते कसं म्हणू शकतोय तो, कारण त्याने त्याला मनात सख्य भक्ती, सख्य भाव त्याच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। मग अशी ही सख्य भक्ती आहे। सख्य भक्तीनी
आपण जसं आहोत तसं आपण त्याच्यासमोर जाऊ शकतो आणि त्यातून आपलं शंका निरसन होऊन प्रेम निर्माण होऊ शकतं. मग अशा प्रकारची सख्य भक्ती पुन्हा उपचारांवरती अवलंबून नाही, उपचारांवरती अवलंबून नाही, त्याचं मानसिक समर्पण आहे पूर्णपणे. तो जसा आहे तसा अर्जुन तो त्याला सांभाळतोय. आणि त्याचं दुसरंही उदाहरण आहे, जेव्हा भगवंताला त्याच्याकडून कार्य करून घ्यायचं होतं, अर्जुन का सांगतोय आपण, कारण ज्या ठिकाणी ते जे त्या प्रकारची भक्ती दिसते आत्मनिवेदनाच्या वेळी, जसं आपण शबरीचा विचार करतो, शबरीला जसं रामांनी स्वतः आत्मनिवेदन भक्ती या नवविधा भक्ती सांगितल्यात, तेव्हा आपण शबरीचा विचार करतो. पण या ठिकाणी भगवंतांना अर्जुनाकडून काहीतरी काम करून घ्यायचं होतं. का करून घ्यायचं होतं? कारण अर्जुनाने त्याला सखा मानलं होतं. तो जसा आहे तसा परिस्थितीत त्यांनी सखा, तो पूर्ण होता असं नाही, त्याच्यामध्ये सगळे गुण होते. तो धनुर्धारी होता, पण कर्णही धनुर्धारी होता. मग या सगळ्या गोष्टींमधला फरक आपल्या लक्षात येतो. म्हणजे हे जेव्हा धनुर्धारित्व त्याची कुशलता, हे काही वैशिष्ट्य नव्हतं अर्जुनाचं. अर्जुनावरती प्रेम का होतं? कारण अर्जुनाने भगवंताला सख्यत्व दिलेलं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी त्यांना त्यांच्याकडून काम करून घ्यायचं, तोपर्यंतच भगवंत त्यांचं कार्य करायला लावत आहेत. त्याच्यानंतरचं किती दुःखदायक उदाहरण आहे, जे प्रत्येकाला माहितीच असेल. म्हणजे माहिती नाही अशातला भाग नाही, पण त्याचं पुन्हा रिव्हिजन केली तर काही हरकत नाही, उजळणी केली तर. जेव्हा सगळं संपतं, जेव्हा युद्ध पूर्ण होऊन जात आहे, त्यानंतर जेव्हा अर्जुनाला त्या 50-60 बायकांना आणि भगवंत निघून जातात, जेव्हा ते रथावरून उतरतात त्यावेळी भगवंत सगळ्यात शेवटी उतरतात आणि मग तो रथ जळून जातो. ही सगळी संकल्पना आपल्याला माहिती आहे. म्हणजे जोपर्यंत ईश्वर सोबत आहे ते कार्य त्याच्याकडून घडलंय. आणि नंतर मग जो अर्जुन मूळ रूपात आलाय पुन्हा, ज्या ठिकाणी त्याला इतकी मोठी शक्ती, जी अगाध त्यांनी महाभारतामध्ये विजय मिळवलाय, तो विजय मिळवणारा अर्जुन नंतर त्याच्यामध्ये ती शक्ती राहिली नाही. जेव्हा भगवंत निघून गेले, त्याचं ते उदाहरण भागवतकार खूप सुंदर सांगतात की त्याच्यासोबत 50-60 स्त्रिया. आता एवढा मोठा धनुर्धारी आणि ह्या ज्या स्त्रिया आहेत, ज्यांचे नवरे गेलेले आहेत, त्यांना सांभाळण्यासाठी त्यांना अर्जुनाला घेऊन जायला जेव्हा सांगितलं, तर रस्त्यामध्ये जेव्हा त्यांच्यावरती हल्ला झाला तर अर्जुन काहीही करू शकला नाही. मग यावरून अर्थ काय करतोय आपण? 2 गोष्टी निघतात. सख्यत्व होतं म्हणून भगवंतानी त्याला निवडलं, आणि दुसरी गोष्ट, जोपर्यंत कार्य करून घ्यायचंय, ज्याला निमित्त बनवायचंय, तोपर्यंत भगवंत त्याच्याकडून ते कार्य करून घेतात. आणि नंतर तो मूळ रूपात जेव्हा येतो, तो आपल्याला समजतं की मूळ रूपामध्ये भगवंताच्या शक्तीशिवाय तो काहीच करू शकला नाही. इतकं महाभारताचं युद्ध, इतक्या लोकांना मारलंय, महाभारताचं युद्ध झालं आणि नंतर हा स्त्रियांना वाचवू शकला नाही. इतका दुःखदायक, हृदय विदारक हा प्रसंग आहे अर्जुनाच्या जीवनातला. मग ह्या सगळ्या गोष्टी घडतात जेव्हा त्या भगवंताला जेवढं कार्य करून घ्यायचंय तेवढं कार्य निमित्त करून अर्जुनाला करून घेतलंय. आणि एवढी मोठी भगवद्गीता जी जगाच्या कल्याणार्थ घडली, ते अर्जुन निमित्त झाला. पण तोच अर्जुन नंतर 50-60-70-100 बाया ज्या होत्या त्यांना सांभाळू शकला नाही. म्हणजे भगवंताचं अस्तित्व जोपर्यंत होतं त्याच्यामध्ये, किंवा त्याची साथ जोपर्यंत होती, तोपर्यंत तो पराक्रमने चमत्कार करू शकला. आणि त्याच्या केसालाही धक्का लागला नाही 5 पांडवांना, 1000-100 कौरव असून, त्यांची सेना असून. आणि नंतर जसे भगवंत निघून गेले, म्हणजे त्यांचं कार्य संपलंय. भगवंत निघून गेले म्हणजे त्याला राज्य करायचं आहे, पण त्याला निमित्त करायचं आता कारण नाही. मग तो मूळ रूपात कसा आहे? मग पानही सत्तेशिवाय हालत नाही, हे जे म्हणतात ते खरं आहे ना. म्हणजे या चरित्रातून आपल्याला या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी काय महत्त्वाच्या आहे त्या आपण बघू शकतो. नंतर त्याला काहीही करता आलं नाही, जसा तो शिखंडी झाला, तेही प्रसंग त्याच्या जीवनातला कठीण आहे. एवढा धनुर्धारी आणि अशा प्रकारचं नर्तकी तो झाला, हा प्रसंग ठीक आहे, पण त्यांनी नाटक म्हणून केलं. पण सगळं युद्ध संपल्यावर भगवंत निघून गेले, हनुमंत उतरले रथावरून, रथ जळून गेला. आणि जो वापस यायला लागला तेव्हा अर्जुन आपल्यापेक्षाही साधा झाला. आपण तरी हातपाय हलवू शकू आणि कोणाला काडी मारू शकू, पण त्याच्यात तेवढं सुद्धा सामर्थ्य नव्हतं. आणि जबाबदारी दिली होती 50-60 स्त्रियांची. त्यावेळी आपल्या लक्षात येतं की 2 गोष्टी महत्त्वाच्या आहे, की तो असणं महत्त्वाचं आहे, त्यांनी आपल्याला निमित्त करणं महत्त्वाचं आहे. म्हणजे जे काही घडतं ते सगळं फक्त त्याच्या आणि त्याच्या कर्तृत्वाने घडतं. आपण एक निमित्त ठरतो. निमित्त नसेल तर अर्जुनाच्या जीवनामध्ये सुद्धा काय घडलं हे बघत असताना, ऐकत असताना जीव खूप व्याकुळ होतो. मग हे जे सख्यत्व आहे, ते सख्यत्व करणं भगवंताशी किती आवश्यक आहे. मग त्याशिवाय
अर्जुनाला निमित्त केलं हे त्याचं पुण्य आहे आणि हे आपल्याला कळलं ही आपल्यावरची गुरुकृपा आहे. अशा प्रकारची चिंतनिका मी त्यामुळे लिहिली की जे जाणवतं ते जाणवल्यावर त्या सख्य भक्तीचा महत्त्वाचा महिमा, मग आपण जसं आहोत तसं त्याला काही पूर्णत्व आपल्यामध्ये नको आहे. आपण फक्त त्याच्यावरती प्रेम करायचं, त्याला सखा मानायचं आणि त्याला सखा मानल्यानंतर त्याला त्याच्याशी संवाद करायचा. आपण जसं आहोत तसा तो ओळखतोच आपल्याला, कारण तो सर्वज्ञ आहे. त्यामुळे आपल्याला तो ओळखतो, आपली समर्पण भक्ती तो समजतो आणि याला भक्ती म्हटलंय. सख्याला सख्यत्व म्हणजे नुसतं सख्यत्व नाही, तो सांगेल तसं नाही, भक्तिभावाने त्यांनी सांगितलेलं करणं. शेवटी ऐकतो ना, अगदी शेवटच्या ठिकाणी हो आता माझ्या मनातला सगळा संशय फिटला आणि तू जसं सांगशील तसं सगळा संशय फिटला, तेव्हा सख्यत्व पूर्ण झालंय भक्ती. नाही तर नुसता सखा होता म्हणून अर्जुनांनी निवडलं आणि भक्तीमध्ये जेव्हा परिवर्तन झालं तेव्हा चमत्कार घडला. आता हा जो महत्त्वाचा बदल आहे त्या ठिकाणी चिंतन करणं आवश्यक आहे. अशा प्रकारचं चिंतन करून जर आपण प्रत्येक भक्तीकडे बघितलं, प्रत्येक समासाकडे बघितलं, तर आपल्याला स्वतःच्या काही कल्पना आपल्याला तयार करता येतात. कोणीही गुरु, कोणताही ग्रंथ, कोणीही आपल्याला शिकवणारे लोक आपल्याला त्या गोष्टी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने सांगू शकतात. अर्थ आपण काढायचा आहे आणि आपलं कल्याण करून घ्यायचं आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं. या 5 भक्ती झाले, या 7 भक्ती झालेल्या आहेत. आता ही जी 8वी भक्ती आहे ती सख्य भक्ती आहे. सोप्या आता जितकं मन त्याच्यामध्ये लावलं भगवंतामध्ये तितकं सोप्याकडे जातोय. कारण कोणत्याही प्रकारचा भार आपल्या मनावरती राहत नाही, इतका तो हलका करून टाकतोय आपल्याला. काहीही गरज नाही आहे मला कशाचीच, तू फक्त हलका हो. याच्याहून प्रेम कुणाचं असू शकतं जीवावर सांगा? ह्यापेक्षा जास्त प्रेम कुणाचंच असू शकत नाही. आपण संसारामध्ये पाहतो आपला विचार कोणी करत नाही, कोणी करत असेल असं मला वाटत नाही की दुसऱ्यांच्या समाधानासाठी कोणी झिजणारं आपण बघत असू तर ते संत असतात, सज्जन असतात आणि प्रत्यक्ष भगवंत असतो. ह्या व्यतिरिक्त आपल्याला कुणीही अशा प्रकारची आपल्यासाठी काही करणारं दिसत नाही. साधेपणा आणलेला आहे. जितकं सहजता करता येईल तो म्हणतो बाबा रे तू सुखी हो. आणि तू सुख कशाने होणार आहे? तू हलका झाल्याने सुखी होणार आहे. तुझ्या मनावर कोणत्याही प्रकारचं दडपण तू घेऊ नको. तू माझा जर सखा झाला तर तुला कोणत्याही प्रकारचं दडपण येणार नाही, कारण ते शरणागती भाव आहे. त्या ठिकाणी जितका तो शरण जाईल, जितकं तो सख्यत्व मानेल, मी जसा आहे तसा, मी पूर्णत्व माझ्यामध्ये नाही हे मलाही जाणवत आहे. आणि अर्जुन आणि कर्ण हे दोघंही सारखे असताना कधी कधी तर असं म्हणतात की कर्णाचं कर्तृत्व जास्त आहे, त्याचं औदार्य जास्त आहे. या सगळ्या गोष्टी असून सुद्धा भगवंताचा सखा असल्यामुळे या अर्जुनाने केलेले चमत्कार आहेत हे सगळे. त्यामुळे हलकं होणं, त्याच्यासाठी 18 अध्याय त्यांना सांगावे लागले. सखा असून सखा मानल्यामुळे ह्यांनी सख्यत्व सांभाळलं, त्यामुळे भगवंतानी उपदेश केला. जोपर्यंत तुला पटत नाही तोपर्यंत मी शिकवतो, जोपर्यंत फक्त तू सखा हो. पुढे तुझ्या ज्या मनातल्या शंका असतील त्या सगळ्या शंका निरसन करण्याचं मी ठरवलंय. राग येत नाही भगवंताला, अजिबात कुठेही राग आलेला नाही. मी सिदंती मम गात्राणी असं स्पष्ट म्हणतोय. आपण म्हणू शकतो आपल्या आईजवळ, आपल्या वडिलांजवळ, आपल्या गुरूंजवळ म्हणू शकतो माझी गात्र सगळी शिथिल झाली, मी काहीच करत नाही. गुरु रागवतील असं वाटतं, पण हा गुरु हा सखा आहे ना. सखा रागवणार कसा आहे? सिदंती मम गात्राणी म्हणत असताना अर्जुनाचं आपलं प्रेम बसतं अर्जुनावर की तो म्हणू शकतो. त्या कृष्णाला तो स्पष्ट म्हणू शकतो माझी गात्र शिथिल झाली आहेत म्हणून. म्हणजे इतका तो समजावून सांगायला तयार आहे आणि तो म्हणतो माझे हातपाय चालत नाही. इतकं सख्यत्व. आपण तरी विचार करा, आपण आपल्या आईला सांगू शकू का एखादं काम तिने सांगितलंय, आपण तिला म्हणू शकतो हे माझ्याच्याने होत नाही म्हणून? आणि होत नाही म्हटल्यावर आई चिडून म्हणे का होत नाही, कसं होत नाही, तुला ते करावंच लागेल. हे आपल्या संसारामध्ये आणि साध्या गोष्टीमध्ये सुद्धा आपण बघतो. पण भगवंत चिडले नाहीत. सगळ्या प्रश्नांची अगदी विश्वरूप झाल्यावर बाकी मग त्याला समजलं नको देवा मला ते विश्वरूप, तू आपला साधा सखाच बरा आणि तुझे ते साधं भोळं जे रूप आहे ते माझ्यासमोर आण. ह्या सगळ्या घटनांमधून भगवंत साध्य आहे आणि साध्य असल्यामुळे जर सख्यत्व केलं तर ही जी भक्ती आहे ती समर्पणात्मक म्हणण्यापेक्षा आपण आहोत तसंच आपण त्याच्यासमोर जायचं आहे आणि त्याला सगळ्या आपण सगळ्या गोष्टी त्याला सांगायच्या आहे. आणि मग त्याच्यामधून जो भाव निर्माण होतो, तो जे काही आपल्यासाठी करतो ते आपल्यापेक्षा निश्चितच जास्त असणार आहे. हा भाव त्या ठिकाणी असला पाहिजे. ही सख्य भक्ती आहे. समास 8वा सख्य भक्ती.
हा फक्त अर्जुनाचाच घटक नाही आहे. या गोष्टीमध्ये प्रत्येक जण त्या त्या भावानी जर त्याकडे बघितलं तर भगवंत भाव तसा देव आहे. जसा तुम्ही भाव ठेवाल तसा तो देव आपल्यासमोर प्रगट होतो. हे त्यांनी वैशिष्ट्य आहे त्याचं वैशिष्ट्य आहे. तो आपल्या हृदयात असल्यामुळे आपल्या हृदयातले भाव तो ओळखतो आणि आपल्याला तसं फळ देतो. ह्याच्यापेक्षा जास्त कुणीच आपली काळजी घेऊ शकत नाही. तो आपल्यातच असल्यामुळे आपल्या सगळ्या भावना तो ओळखतो. ज्या भावानी त्याच्याकडे बघायचं आहे त्या भावानी त्याकडे बघून आपण आपलं कल्याण साधून घेऊ शकतो. असा हा भगवंत पुरातन काळापासून असून तो ईश्वर अजूनही या जीवापर्यंत आपल्याला त्याच गोष्टी सांगतोय ज्या त्यांनी अर्जुनाला सांगितल्या, ज्या रामांनी शबरीला सांगितल्या. तोच जीव आपल्याला तसाच आनंद आताही देऊ शकतो. ही किती मोठी गोष्ट आहे. नाही तर संसारात मिळणारे आनंद चिरकाल टिकणारे नसतात. हा टिकत तो धागा पकडत आता आपण सख्य भक्तीपर्यंत आलोय. मागा झाले निरोपण 7वे भक्तीचे लक्षण. आता ऐका सावधान 8वी भक्ती श्रीराम. आता जे 7 भक्ती आपण बघितल्या त्यावरती वेळ नसल्यामुळे आपण प्रत्येक वेळी त्याचं उजळणी करू शकत नाही. पण त्या ठिकाणी विचार करून प्रत्येकाने त्या 7 भक्तीचं आपण उजळणी रूपाने पाहायचं. आधी जेव्हा आपण नवीन सुरू करतो कुठे थांबायचं आहे, कुठे विचार करायचा आहे. आत्मचिंतन, मनन आणि निजिध्यासन. त्यांनी 3 गोष्टी सांगितल्या. वाचून होणार नाही, ऐकून होणार नाही, त्यावरती निजिध्यासन म्हणजे तशा प्रकारचा विचार आणि अनुभूती रूपाने आपण जर त्याचा अनुभव घेतला तर ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी सुद्धा थांबू शकतो. कोणतीही गोष्ट पूर्ण करण्याची आपल्याला गरज नाही. पूर्ण करणं ही गोष्ट वेगळी, पण एखाद्या गोष्टीतून आपल्याला लाभ जर झाला तर ते प्रत्येक ठिकाणी कुठेही त्या पायऱ्या आहेत, कुठेही आपण थांबू शकतो. तर त्या 7 भक्ती आपल्या झालेल्या आहे. आता ही आपली 8वी भक्ती आहे. देवासी परमसख्य करावे. आता करा म्हणतात समर्थ. देवासी परमसख्य करावे. हे वाक्याला पुन्हा महावाक्यामध्ये बदल आपण करू शकतो. त्यांचं वाक्य म्हणजे महावाक्यच आहेत. आत्तापर्यंत आपल्याला वाटत होतं हे सगळे लिहिलंय तर देवासी परमसख्य करावे म्हणत असताना सोपं, ऐकायला सोपं. या सगळ्या सोप्या गोष्टी सख्यत्व करावं देवाशी हा विवेक आहे. त्या दिवशी आपण पहिल्यांदा सांगितलं विवेक आणि वैराग्य जेव्हा निरूपण झालं त्या ठिकाणी विवेक आणि वैराग्य, विवेकानंतर आलेलं वैराग्य चालणार आहे. नुसतंच वैराग्य मला हे नको, मला ते नको, मला जंगलात जायचं आहे, ह्यातून काहीही साध्य होणार नाही आहे. काहीही साध्य होणार नाही निश्चितच. कारण मनामध्ये तेच भाव आहे. आपण हे सोडलं, आपण तिथे गेलो, आपण हे सगळं करतोय. हे वैराग्य जे आपण जबरदस्तीने आणलेलं आहे त्या वैराग्याचा उपयोग नाही. म्हणजे आधी विवेक. विवेक कोणता? असा विवेक की ज्या ठिकाणी आपण प्राधान्य भगवंताला द्यायचं. केव्हा देऊ? जेव्हा त्या गोष्टी पटतील. केव्हा पटतील? जेव्हा हे अनुभव आपण घेऊ. आपण जर हे अनुभव घेतले तरच या गोष्टी पटतील ना. नाहीतर हे नुसते वाक्य आपले पुढे पुढे जात आहेत. याचा हा अर्थ अपेक्षितच नाही आहे. पारायणाचा ग्रंथ नाही. भगवद्गीता असो की हे सगळे दासबोध ग्रंथ असो त्याच्या पुढे त्यांनी आत्माराम दिलेलंच आहे. त्याच्यामुळे फक्त पारायणाचे नसून अनुभवाचे ग्रंथ आहेत. मग त्या ठिकाणी देवासी परमसख्य करावे म्हणजे तो म्हणेल तसं ऐकायचं. तो म्हणेल तसं कसं? तो सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे आणि तो मला ओळखतो. मला काय पाहिजे आहे त्याला समजतं. आलेलं संकट किंवा आलेला आनंद याच्याशी त्याचा संबंध आहे. सरळ सरळ त्याचा संबंध आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा तो जे करेल ते माझ्या कल्याणाचं असेल. हा विवेकाने पटलं पाहिजे. हे विवेकाने पटलं पाहिजे. जबरदस्तीने कोणावर प्रेम आपण करू शकत नाही. एखाद्या व्यक्तीने आईने सुद्धा म्हणू शकत नाही मुलाला की तू जबरदस्तीने म्हणजे आई आहे म्हणून प्रेम, असं शक्य नाही. आईचं काहीतरी कर्तव्य असावं लागेल तेव्हा कुठे प्रेम निर्माण होईल. मग तो काय करतोय हे जोपर्यंत आपण प्रेमातून बघणार नाही तोपर्यंत या गोष्टी घडणार नाही. ते सख्यत्व म्हणजे प्रेम, प्राधान्य भगवंताला द्यायचं आहे. प्राधान्य भगवंताला द्यायचं आहे आणि दुसरा नंतरचा भाग जगायचा आहे. आपल्याला जन्म मिळाला आहे. आपल्याला ही काय, आपल्याला हा देह जो मिळाला आहे त्या देहाच्या संबंधित करायची असलेली सगळी कर्तव्य करायची आहे. पण प्राधान्यक्रम भगवंताला. म्हणजे दुःख आलं, सुख आलं तरी हे सगळं पाहणारा, जाणणारा तोच आहे आणि ह्यातच माझं कल्याण आहे. कदाचित ह्या गोष्टींपेक्षा वेगळं काही मिळालं असतं तर त्यात माझं कल्याण नसावं. हे निश्चयात्मका बुद्धीने वाटणं म्हणजे देवावरती सख्य करणं. देवाशी सख्य करणं म्हणजे हात जोडायचे नाही, नमस्कार करायचे नाही, त्याला भेटायचं नाही, भेटू शकणारच नाही. पण आपल्यासाठी जे करायचं आहे ते देवाशी परमसख्य करावे. प्रेम प्रीतीने बांधावे. त्याला प्रेमाने प्रीतीने बांधायचं आहे. ज्या ठिकाणी आपण जेव्हा श्रीकृष्ण निघून जात आहेत, जेव्हा त्याला मथुरेला बोलावणं येतं त्यावरती तेव्हा
जेव्हा बलराम किंवा जे कोणी विदुर जेव्हा यशोदेला सांगतात, ते सत्य उघड करतात की हा तुझा मुलगा. काय गरज होती सांगायची खरं पाहिलं तर? इतका हृदय द्रावक प्रसंग आहे तो. विदुराने जेव्हा सांगितलं तिला या सगळ्या गोष्टी, हा तुझा मुलगा नाही, आणि तो म्हणतो अगं तुला याच्यातून मुक्ती मिळेल, ह्यामध्ये तू मोक्षाला जाशील, तुला काय मिळेल सांगता येत नाही. ती म्हणते मला मुक्ती नको, काही नको, तू पाहिजे मला. ते जे छोटं बालक रूप आहे ना तुझं, ते मला पाहिजे. तू शहाणपणा शिकवू नको, तू गोष्टी सांगू नको, ज्ञानाच्या गोष्टी मला सांगू नको, मला तू पाहिजे. यशोदेच्या डोळ्यातलं पाणी बघून आपल्याला वाटतं ही भक्ती आहे. मला ज्ञान नको, मला मोक्ष नको, मला काही नको, मला फक्त तू पाहिजे. आणि आता हे जे सत्य सांगितलं, हे सांगत असताना तो तिला आईला आशीर्वाद देतो. अगं जे घडायचं ते घडत असतं, पण प्रत्यक्षात मी तुझाच आहे, मी तुला मानतोय ना तुझा, मी तुझ्याजवळ असो किंवा नसो मी तुझाच आहे. हे प्रत्यक्ष त्यांचे संवाद ऐकलो तर तेव्हा त्या घटना घडलेल्या आहेत. त्याच घटना आपल्या जीवनामध्ये सुद्धा घडतात जर प्रेमप्रीतीने भगवंताला बांधलं तर. प्रेमप्रीतीने जसं तिने उकळायला बांधलं तसं आपणही बांधल्यावर तो जे करतो, आपल्यासाठी काय सिद्धता आहे विज्ञानाची, की तो जे करतोय तो आपल्या कल्याणाचं करतोय, कारण आपण त्याच्यावरती प्रेम करतोय, आपण त्याच्याशी सख्यत्व निभवतोय. मग तो जे करेल ते माझ्या कल्याणाचं असेल यावरती ठाम विश्वास असला पाहिजे, तरच ते सख्यत्व. त्याला प्रेमप्रीतीने बांधले म्हणजे संसारामध्ये ज्या काही गोष्टी घडतात त्या सगळ्या तो जाणतो आणि त्यातून आपल्याला बाहेर काढण्यासाठी तो समर्थ आहे. तोपर्यंत जसं शबरीने वाट पाहिली तशी वाट पाहतो, तेव्हा ते प्रेमप्रीतीने बांधणं आहे, तो करू शकतो. ती शक्ती सगळं काही करू शकते. आठवे भक्तीचे जाणावे लक्षण ऐसे, ही आठवी भक्ती आहे. भक्ती म्हटल्यावरती साधी कशी असेल? साधी खूप आहे, पण करण्यासाठी एकदा का ती निश्चयात्मका बुद्धी होणे, ते मन त्याच्यामध्ये रमणे, त्याचं आठव्या भक्तीचं हे लक्षण आहे की त्याला प्रेमाने बांधायचं आहे आणि देवाशी परमसख्य. साधं सख्यत्व आपण संसाराशी करतोच आहे, परमसख्य करायचं आहे. तो जे करेल ते अगदी पूर्व दिशा जन्मापासून आणि मरेपर्यंत, मेल्यानंतर सुद्धा, आपल्या मरणानंतर सुद्धा तोच माझा आहे. आधी होता, आता आहे आणि नंतरही तो राहणार आहे. जे चतुश्लोकी भागवतामध्ये स्वतःबद्दल जे भगवंत सांगतायत तो अनुभव अजून सुद्धा येतो. यापेक्षा चमत्कार तो कोणता असेल? तर देवासी परमसख्य करावे, प्रेमप्रीतीने बांधावे, आठवे भक्तीचे जाणावे लक्षण ऐसे श्रीराम. देवास जयाची अत्यंत प्रीती. देवाबद्दल ज्याच्या मनात अतिशय प्रेम आहे, देवाबद्दल ज्याच्या मनात अतिशय प्रेम आहे, आपण वर्तावे तेणे रीती. ज्यांचं भगवंतावरती प्रेम आहे असे आपले सद्गुरू, संत, सज्जन, त्यांच्याजवळ काय वेगळं आहे? ज्ञानेश्वरांच्या बाबतीत जेव्हा विचार करता त्यांना किती त्रास दिला, इतका समाजाने त्रास दिला. समाजाने त्रास दिल्यावर त्यांचा सुद्धा सात्विक भाव असून सुद्धा त्यांना इतका त्रास झाला, आतमध्ये जाऊन बसले. त्यांना सहन झालं नाही, इतका त्रास समाजाने दिला. मग त्या समाजाने दिलेल्या त्रासाचा उद्रेक असा झाला मनाचा की ते आतमध्ये जाऊन बसले. आपल्या मुक्ताबाई आल्या, नावही मुक्ताबाईच आहे. मुक्ताबाई आल्या, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटीचे अभंग अगदी अतिशय महत्त्वाचे आहेत. ताटी उघडा, लहानशी बहीण भावाला म्हणते हे सगळं होणारच आहे, हे जग असंच आहे. ह्या जगात असंच वावरत असताना त्याच्याशी आपला काही संबंध नाही. आपला संबंध कशाशी आहे? तुमचा जन्म कशासाठी झाला आहे? शांत व्हा. ताटीच्या अभंगामध्ये ज्ञानेश्वरांना म्हणते मुक्ताई, शांत व्हा. शांत होणं खूप आवश्यक आहे. अरे इतरांनी कसंही वागलं ते तो तुमचा गुण नाही आहे, आणि हे भगवंताला जे प्रिय आहे ते वर्तन आपल्याला करायचं आहे. भगवंतानी आपल्याला कशासाठी जन्माला घातलं आहे? एवढा संन्यास घेतलेले त्याचे वडील त्यांना इकडे येण्याची का बरं इच्छा केली? ह्या 4 मुलांचा जन्म व्हायचं हे विधिलिखित आहे, आणि नुसता जन्म होणं विधिलिखित नाही, हा त्राससुद्धा विधिलिखित आहे. मग त्याच्या मानाने आपल्याला त्रास नाही आहे. त्या मानाने विचार केला तर इतका त्रास नाही. आपण आपल्या घरातल्या घरात त्रासून दुःख सहन करतो, त्यांनी हे दुःख घरातलं सहन करून आई वडील नसताना परमकल्याण केलंय, पसायदान मागितलंय. याहून मोठं काय? मग त्यांच्याकडे बघायचं प्रीती म्हणजे काय? त्यांच्याकडे बघायचंय प्रीती म्हणजे काय? त्यांची स्वतःवर नाही प्रीती, त्यांची प्रीती भगवंतावर आहे. त्यांचा अवतारच कृष्ण रूप आहे ना, कृष्णाचाच अवतार आहे ते. म्हणजे त्यांनी जी प्रीती केली ती कशी असेल? आला होता 1-2दा प्रसंग असा की ज्यावेळी त्यांना भयंकर त्रास झाला.
या सगळ्या त्रासांचा सुद्धा परिणाम आपल्या मुक्ताबाईंनी सहन केला. आणि खाली मुक्ताबाई आहेत आणि वर निवृत्तीनाथ आहेत. म्हणजे त्याच घरामध्ये त्यांना गुरु मिळाले, त्याच घरामध्ये त्यांना अशी बहीण मिळाली मुक्ताई. आणि ते स्वतः परब्रह्म परमात्म्याचा अंशच आहेत. पण त्यांनी ही सुद्धा लीला केली की जेणेकरून समाजाचा किती त्रास होतो बघा मला, तुम्ही बघा, मला होत नाही. 2 क्षण ते जे आतमध्ये बसले आणि त्यानंतर ताटीचे अभंग म्हणून मुक्ताबाईंनी त्यांना बाहेर बोलवलं. हे तुम्हाला करायचं नाही आहे, आपल्याला करायचं काय? तुम्हाला भगवंतावर प्रीती आहे ना? भगवंतांनी कशासाठी पाठवलंय आपल्याला, हे विसरले की काय? म्हणजे या त्रासामध्ये हे नुसत्या ऐकण्याच्या गोष्टी नाही, अगदी हादरून जातो जीव, किती त्रास झालाय त्यांचा बघून. त्या मानाने आपला त्रास काय आहे ते म्हणतात समर्थ या ठिकाणी. देवास जयाची अत्यंत प्रीती. आता त्यांना देवावरती अत्यंत प्रीती असे आहे की नाही ज्ञानेश्वर या 4 लेकरांची? त्यांची प्रीती असल्यामुळे आपण वर्तावे तेणे रीती. मग ते जसं सांगतात तसं आपण वर्तावं ना. आपण समाजासारखं वागू नये, आपण संसारासारखं वागू नये, आपण आपल्या बुद्धीप्रमाणे वागू नये. आपल्या बुद्धीने काय घडतं, अर्जुनाचा कसा शक्तिपात झाला, शक्ती त्याच्याजवळ कशी निघून गेली जेव्हा श्रीकृष्ण निघून गेले. या सगळ्या गोष्टी म्हणजे श्रीकृष्णाशिवाय, त्या शक्तीशिवाय आपलं अस्तित्व काय आहे? मग हे जेव्हा आपण करतो, आपण वर्तावे तेणे रीती, म्हणून त्यांच्याप्रमाणे वागावं. महाजनो येन गतस्स पंथा. जसे ते लोक जातात तसं आपण जावं. कारण काय की त्यांची देवावर प्रीती आहे, त्यांचं देवाशी सख्यत्व आहे. ते जसं म्हणतील, हा जो त्रास आहे त्यांना वाटतच नाही. वाटलं नाही तर प्रश्न मिटलाय, वाटलं म्हणूनच प्रश्न आहे. मनामध्ये या सगळ्या गोष्टी, बुद्धीमध्ये या सगळ्या गोष्टी आहेत आपल्या, त्या बुद्धीला बाजूला सारा, त्या बुद्धीला बाजूला सारा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. त्रास होतोय निश्चितच, याच्यावरती काही दुमतच नाही. आपल्याला आता सुद्धा ऐकून अंगावर काटा येतो. आणि त्या व्यक्तीने आपल्यासाठी का असं एवढं वागावं, काय आपण त्यांना देतोय? तरीही सुद्धा प्रत्येक जीवासाठी त्यांनी पसायदान मागितलंय आणि स्वतःचं आयुष्य एवढा मोठा ग्रंथ लिहून ठेवलाय. मग हे सगळं कशामुळे केलंय? भगवंतावरच्या प्रीतीने. समाजावर प्रीती असून काय फायदा नाही नुसता. समाजावरच्या प्रीतीपेक्षा समाजाने किती त्रास दिला, पण भगवंत तसा नाही. माझा भगवंत आहे अशा विचार करून त्यांनी केलं. मग आपण तसं वागावं ही दुसरी ओवी आहे. देवास जयाची अत्यंत प्रीती. ज्याची देवावरती अत्यंत, आपली आहे का देवावरती अशी प्रीती? नाही. मग त्यांना जो अनुभव आला तो अनुभव बघा, आनंदाचा अनुभव आणि दुःखाचा अनुभव सारखाच असतो. कशातूनही मिळो. मग हे किती वेगळं तत्वज्ञान आहे जीवनाचं. कशातूनही दुःख मिळो. मला पैसा नाही म्हणून दुःख असो, किंवा शारीरिक व्याधी म्हणून दुःख असो, किंवा कोणाचा विरह झाला म्हणून दुःख असो, किंवा काय खायला मिळत नाही म्हणून दुःख असो. दुःख कशाचंही असो, पण दुःखाची संकल्पना दुःखच आहे. त्या दुःखामध्ये फरक नाही की गरिबीतलं दुःख वेगळं आणि शारीरिक दुःख वेगळं, विरहाचं दुःख वेगळं असं नाही. तसंच आनंद आहे. आपण अगदी काश्मीरला गेलो तरी तो जो आनंद आहे, तो आपल्याला गुलाबजाम खातानाचा जो आनंद आहे तोच आहे. आनंद सारखाच आहे. म्हणजे आनंदात फरक नाही. आनंद मिळतो हे वाटतं आपल्याला बुद्धीमध्ये, ह्या गोष्टी वेगळ्या. हा वेदांताचा विषय झाला. पण जो आनंद आहे तो आनंद मागे तोच आहे. म्हणजे अगदी परदेशात जाऊन जो आनंद मिळतो 6 महिने आपल्याला गेल्यानंतर, तो आनंद आपल्याला कदाचित दुसऱ्या गोष्टीतून मिळेल. पण आनंदाचा जो प्रकार आहे, आनंद झाला मला, त्या आनंदात भेद ठेवलेला नाही. भगवंतानी त्या आनंदात आणि त्या दुःखात, म्हणजे एखाद्याचं दारिद्र्याचं दुःख आणि एखाद्या शारीरिक वेदनेचं दुःख, दुःख एकच. मग ह्या दुःखाची संकल्पना असताना मग हे जर आहे तर आमचं जे आनंद आहे तो आनंद, आता सगळा जर आनंद एकच आहे, समाजातून मिळणारा आनंद, मायेतून मिळणारा आनंद आणि भगवंतानी मिळालेला आनंद, आनंद एकच आहे. पण तो टिकणारा आहे आणि हा टिकणारा नाही. मग प्राधान्य विवेकाने आपण काय हरकत आहे या भगवंताला द्यायला, असं ह्या लोकांनी केलंय. कारण त्यांना जे दुःख झालं ते जाणवलं नाही. आता जाणवणं नाही यासाठी खरंच एक अतिशय सुंदर श्लोक माझ्या वाचण्यात, म्हणजे लहानपणापासून आला. जसे काही श्लोक आपल्याला आवडतात ना, तसा आपल्याला वाटतं तेच खरं, आपल्याला वाटतं तेच खरं, पवित्र आहे. माझ्या दृष्टीने पवित्र जे आहे ते माझ्या दृष्टीने पवित्र आहे. माझ्या मनामध्ये पवित्र असेल तर पवित्र, माझ्या दृष्टीने चांगलं आहे म्हटलं तर चांगलं, माझ्या दृष्टीने वाईट आहे म्हटलं तर वाईट, असं वाटतं आपल्याला. या सगळ्या गोष्टींवरती एक श्लोक आहे, उच्चिष्टम शिवनिर्माल्यम. उच्चिष्टम शिवनिर्माल्यम वमनम शवकर्पटम. आता ह्याच्यातल्या 4ही गोष्टी, उच्चिष्ट
आता समजावून सांगतात ना प्रत्येक वेळी आपल्याला, जसे भगवंत अर्जुनाला समजावून सांगतात तसं आपल्याला समजावं तर लागेल सत्यभक्तीसाठी काय आवश्यक आहे, आपल्या दृष्टीने उच्चिष्ट काय आहे. आपल्या दृष्टीने कोणाचं उष्ट जर समोर आलं तर आपण त्याला चांगलं म्हणू का, पवित्र म्हणू का, आपण त्याला अजिबात म्हणणार नाही. की कुणाचं उच्चिष्ट खायला सांगितलं आपल्याला, आपण खाणार नाही. म्हणजे काय वाटतं ह्याच्यावरती बुद्धीला कसं परावर्तित करायचं या श्लोकातून सांगितलं आहे. की या ठिकाणी आपल्याला बुद्धीचं परिवर्तन करायचं असेल, उच्चिष्टाला चांगलं म्हणू का आपण, नाही म्हणणार. त्याच्यानंतर श्लोक सुभाषितकार किती सुंदर श्लोक तयार करतात. उच्चिष्टम शिवनिर्माल्यम. आता शिवावर वाहिलेलं, आता सध्याच महाशिवरात्र झाली आहे, शिवनिर्माल्य म्हणजे कोणत्याही देवावरती, पण आता या ठिकाणी शिवाचं उदाहरण मुद्दाम घेतलं आहे कारण त्याचा अर्थ आपल्याला पुढे सांगायचा ना. तर कोणत्याही देवाला वाहिलेलं निर्माल्य चांगलं आहे का, नाही. त्याला आपण गंगेत पाण्यामध्ये सोडतो किंवा त्याला कुठेतरी आपण जमिनीमध्ये पुरतो, पण त्याला चांगलं म्हणू का, पवित्र म्हणू का, नाही म्हणणार. पवित्र तर अजिबात. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळतं आहे आपल्याला. उच्चिष्ट, उष्ट खायला, उष्ट आहे समोरचं, चांगलं आहे का, नाही. त्यानंतर शिवनिर्माल्य चांगलं आहे का, नाही. त्यानंतर सांगितलं वमन, कुणी उलटी केली, उलटीला आपण चांगलं म्हणतो का, फार चांगलं पवित्र आहे यांची उलटी असं म्हणू. कितीही जीवाचा प्रिय सखा असला तरी जर उलटी असेल आपण स्वच्छ करू, नीटनेटकं करू, हे सगळ्या नंतरच्या बाबी आहेत. पण ते खूप पवित्र आहे, मला ते खूपच आवडतं. आपल्या बुद्धीला पटेल का, नाही पटणार. मग आपल्या बुद्धीला जे पटतं आहे ते पवित्र, मग ह्या सगळ्या गोष्टी अपवित्र म्हणतो, अपवित्र म्हणतो. शवकर्पटम. आता शवकर्पट म्हणजे शवाला गुंडाळलेलं कापड. आपण त्याला खूप पवित्र मानू का. आपल्या कोणाच्या आप्तेष्टांच्या जरी अंगावर ते असलं तरी नंतर ते काढून अगदी सोळ्यासारखं नेसू का आपण, ते नाही नेसणार. म्हणजे हे सगळ्या अपवित्र गोष्टी आहेत. आपल्या मनामध्ये संकल्पना ज्या आहेत त्या अपवित्रच्या आहेत म्हणजे आहेतच. आणि यामध्ये मलाही काही बोलायचं नाही आहे, अपवित्रच गोष्टी आहेत त्या सगळ्या. उच्चिष्टम, शिवनिर्माल्यम, वमनम, शवकर्पटम, या चारही गोष्टी चुकीच्या आहेत. आपल्या दृष्टीने अतिशय विटाळ ज्याचा म्हणतो आपण तशा आहे शवकर्पट. कसं बघणार त्याच्याकडे, उलट तसं काही काढलं की फेकून देतो, जाळून टाकतो, नदीमध्ये प्रवाहित करतो. अशा काकविष्ठा, आणि कावळ्याची आधीच कावळा आणि त्यातली विष्ठा त्याची, आणि ती विष्ठा अपवित्र आहे. आपल्या बुद्धीला बदलवायसाठी हा श्लोक आहे. आणि त्या ते पंचैते पवित्राती मनोहरा. आणि हे म्हणतायत सुभाषितकार की हे अतिशय पवित्र आहे. असं जर मी तुम्हाला सांगितलं तर पटेल का. कोणत्या गोष्टी सांगितल्या त्यांनी, उच्चिष्टम, शिवनिर्माल्यम, वमनम, शवकर्पटम, काकविष्ठा ते पंचैतम पवित्रानी मनोहरा. यावरती आपण विचार करू. कधीही कोणत्याही गोष्टीचा आपल्याला या गोष्टीवरती पटणार नाही. त्यामुळे ते अपवित्र म्हटलेल्या गोष्टी सुद्धा पवित्र असू शकतात असं सुभाषितकार म्हणतात. मग तसंच आम्ही देव नाही असं मानतो, पण देव असू शकतो हे माना. याचं कारण प्रेमप्रीती आपण वर्तावे तेणे रीती देवास जयाची अत्यंत प्रीती. हे का मानायचं नाही, हे सुभाषितकारांनी या ठिकाणी पटवलं आहे. मग आता त्या ठिकाणी पहिला जो विचार म्हटला त्याचा अर्थ सांगावा लागेल की उच्चिष्टम. आपण म्हणतो उच्चिष्ट तर आपल्या डोळ्यासमोर आपण केलेलं, आपण दिलेलं उष्ट वाटतं. पण आपण जे गाईचं दूध पितो ते गाईचं दूध जेव्हा आपण काढतो तेव्हा त्याआधी त्या मुलाला, त्याच्या पिल्लाला, तिच्या स्तनाला लावतात आणि तेव्हाच तिला पाना फुटतो आणि त्या पिल्लानी प्यायलेलं दूध आपण घेतो. मग ते उच्चिष्ट किती पवित्र आहे. त्याचा अभिषेक आपण देवाला करतो त्या दुधाचा. लक्षात आलंय का आपल्या कधी की आपण उच्चिष्ट घेतोय, उष्ट घेतोय. त्या गाईच्या पिलाचं उष्ट आपण घेतो. मग ते पवित्र आहे की पवित्रात पवित्र आहे. आपल्या मनात जी संकल्पना होती अपवित्राची, आपल्या सर्वसाधारण बुद्धीला जे दिसतं ते आपण अपवित्र म्हणतो, पण प्रत्यक्षात ते दूध आहे, गाईचं दूध आहे. मग तेव्हा कोणी धुवून घेत नाही किंवा त्या पिलानी पिल्यानंतर तिला धुवायचं आणि नंतर घ्यायचं असं कोणी करत नाही. उलट त्यांनी प्यायलेलं दूध भरपूर पाना त्या गाईला घेतो आणि ते दूध आपण देवाचा अभिषेकाला वापरतो. नुसतं आपणच पितो असं नाही. मग ते उच्चिष्ट किती पवित्र झालं. अशी संकल्पना पहिली. अशाच प्रकारच्या सगळ्या संकल्पनांना त्यांनी खोडून काढलाय की तुम्हाला जे वाटतं तेच नाही, दुसरं असू शकतं, यावरती विश्वास ठेवा. अतिशय हुशार आपले सुभाषितकार आहेत सगळे. दुसऱ्यांदा म्हणतात आहे की उच्चिष्ट झाल्यानंतर दुसरं आहे शिवनिर्माल्यम. शिवावरती वाहिलेलं जे निर्माल्य आहे ते निर्माल्य आपण फेकून देतो किंवा टाकून देतो, ते आपण वापरत नाही. मग असं जेव्हा म्हटलं तेव्हा दुसरं जे आहे
आपले शिव जे आहे ते प्रत्यक्ष शिवाचा विचार करू. त्या शिवानी जटेत गंगा घेतली आहे. जटेमध्ये गंगा घेतल्यानंतर गंगा घेतली का घेतली त्यांनी? कारण तिचा जो प्रवाह इतका जोरात आला असता, ती स्वर्गातून आली असती. भगीरथाला त्यांनी सांगितलं स्वर्गातून येते, पण जर इतकी जोरात येणार आहे मी की पाताळात लुप्त होणार आहे. मग पाताळात लुप्त होणार, मग काय फायदा? तुला 3 पिढ्या लागल्या मला आणायला ना. आता तू जेव्हा आणशील तेव्हा मग जर मी निघून गेली तर मी येणार नाही पुन्हा पृथ्वीवरती. त्यामुळे तुला असं काहीतरी करावं लागेल ज्याने मला सांभाळून घ्यावं लागेल, माझा स्त्रोत कमी करावा लागेल, माझा जो जोर आहे तो कमी करावा लागेल, त्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न करतो. म्हणाला हो, तो प्रयत्न मी करतो, शिवाला सांगतो. आणि शिवानी ते आपले नेहमीप्रमाणे कामं केले. जसं हलाहल पिऊन त्यांनी आपलं काम केलं आहे कुंभातलं, तसं या ठिकाणी त्यांनी गंगेला जटेवरती घेतलं. आणि गंगेला जटेवर घेतलं म्हणजे त्या शिवाचं ते निर्माल्य झालं. त्या जटेवरती निर्माल्यासारखं ते पाणी. आणि ते पाणी गंगा काय पवित्र आहे. म्हणजे जे अपवित्र वाटत होतं आपल्याला शिव निर्माल्य, ह्या गंगे इतकं पवित्र नाही. जसं त्या गाईच्या दुधा इतकं पवित्र नाही, तसं गंगे इतकं पवित्र नाही. त्याचाच अभिषेक, गाईच्या दुधाचा अभिषेक, गंगेचा अभिषेक आपण करतो. मग आपल्याला जे अपवित्र वाटत होतं ते पवित्रात पवित्र आहे. थोडं बुद्धीला चालना दिली तर बुद्धी आपली अशा चांगल्या गोष्टींनी जर व्यापली तर कळेल की आपल्या बुद्धीवर विश्वास ठेवण्यात काही अर्थ नाही. ह्यांच्यावरती विश्वास ठेवा. देवास जयाची अत्यंत प्रीती, आपण वर्णावे तेणे रीती. आपण त्यांच्यासारखं वागा, बुद्धीला बाजूला करायचं. तू काही जास्त हुशार नाही आहे. तुला समजावून जर सांगितलं ह्या चांगल्या गोष्टी, पवित्रातल्या पवित्र गोष्टी जर तुला सांगितल्या तर उच्चिष्टाला तू पवित्र म्हणशील, शिवनिर्माल्याला तू पवित्र म्हणशील. तिसरं जे सांगितलंय त्यांनी वमन. वमन म्हणजे आपण म्हणतो उलटी. उलटी जर म्हटलं चांगली आहे, किती चांगली आहे उलटी असं कोणी म्हणणार नाही. पण आता ही जी मधमाशी असते ती मधमाशी फुलावरती फिरते आणि फुलातला सगळीकडचा मध आपल्या पोटात ढकलते, तोंडातून पोटात घेते. यामुळे तिच्या त्या तोंडातून पोटात ढकलते की प्रत्येक वेळी ती घराकडे येत नाही, प्रत्येक वेळी ती तिच्या कोशाकडे येत नाही. ती काय करते, तो मध घेते, तो पोटात ढकलते आणि तिचं घर आलं की ती उलटी करते. आणि त्या उलटी करून त्या घरामध्ये ती आपल्या मधाची निर्मिती करते. एवढ्या मोठ्या ज्या तिकडून आणलेलं प्रत्येक वेळी थेंब थेंब आणून टाकत नाही म्हणे. आणि ते सगळं खाते पिते, प्रत्येक मधमाशी ते खाते आणि इकडे आली घरामध्ये तिच्या पोळ्यामध्ये की सगळं उलटते. मग तिची उलटी मध पंचामृतात वापरतो. तिची जी उलटी आहे ती म्हणजे गाईच्या लेकरांनी प्यायलेलं दूध, उष्ट दूध, निर्माल्य शिवाचं ती गंगा, आणि त्यानंतर मधमाशीने उलटी केलेला मध. आपण या सगळ्या गोष्टी पवित्रात पवित्र म्हणून वापरतो. पवित्रात. मग आपल्या बुद्धीचा काय उपयोग आहे? जसा अर्जुनाचा उपयोग नव्हता, भगवंत निघून गेले, तसे आपल्या बुद्धीला जे वाटतं तेच फक्त खरं आहे ह्यावरती सुभाषितकार ऑब्जेक्शन घेतात. आणि नुसतं साधं आहे असं नाही, तर ते मध आपण पंचामृत म्हणून अभिषेकात वापरतो. दूध, गंगा आणि मध या तिन्ही गोष्टी आपण पवित्र म्हणून मानतो. आता ह्या पद्धतीने जर विचार केला, ज्यांना माहिती असेल, ज्यांनी ऐकला आहे हा श्लोक त्यांना हे माहिती आहे, पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याजवळ जमा राहाव्या म्हणून याची उजळणी आपण करतो. त्यानंतर चौथा प्रकार सांगितला आहे त्यांनी, वमन झालं. शवकर्पटम. शवावरती वापरलेलं जे वस्त्र आहे ते वस्त्र म्हणे फार चांगलं आहे, पवित्र आहे. आम्ही म्हणतो नाही, त्याला काय काय विचार करतो आपण मनामध्ये की कसं असेल आणि नको मला नको. पण ते शवकर्पट आपण देवाच्या पूजेमध्ये माणसं आणि बाया वापरतो. याचं कारण तो जो रेशमाचा किडा असतो तो स्वतःभोवती आपल्या तोंडातून तंतू काढतो बाहेर आणि त्या आतमध्ये तो मरतो, मेलेला आहे तो आतमध्ये, तो शव झाला आहे त्याचं. आणि त्यांनी निर्मिती कशाची केली आहे? या आपल्या सिल्क म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणू आपण त्याला, ते वस्त्र जे सोहळ्यामध्ये वापरतो आपण, ते वस्त्राची निर्मिती आपण त्या धाग्यापासून करतो. मग ते शवकर्पट नाही का? शवकर्पट म्हणजे तो मेलेला किडा त्याला बाजूला करतो, त्यातून काढलेला तो दोरा काढतो आणि त्याच्यापासून वस्त्र तयार करतो. माणसं आणि बाया ते देवाच्या पूजेला वापरतात आणि ते धुवायची गरज नसते, त्याला इतकं पवित्र आहे. नाही तर आपली साधी वस्त्र जर वापरली तर धुतं वस्त्र वापरावं लागतं. ह्या वस्त्रांना, पितांबराला धुण्याची गरज नाही, इतकं पवित्र आहे. नुसतं साधं अपवित्र नाही, जास्त पवित्र आहे ते.
म्हणजे पटलं का आपल्याला पुन्हा, अरे हो मला असं वाटत होतं शवकर्पट आपण कसं घेणार, पण हा जो शवापासून घेतलेला हा जो धागा आहे, तो धाग्यापासून बनलेलं जे वस्त्र आहे ते वस्त्र आपण पूजेमध्ये वापरतो असं म्हटल्यावर बुद्धी पुन्हा शांत होते. अरे मला वाटत होतं शवकर्पट, आपण जे शव समजतो ते शव नाही, आपण जे उष्ट समजतो ते उष्ट नाही, आपण जे निर्माल्य समजतो ते निर्माल्य नाही. या सगळ्या गोष्टी जेव्हा पटल्या तेव्हा यांनी सांगितलं देवास जयाची अत्यंत प्रीती आपण वर्णावे तेणे रीती, म्हणून यांचा ऐका. आणि नंतर शवकर्पट झाल्यानंतर आता आपली शेवटची आहे काकविष्ठा. आधीच कावळा, आपण कावळ्याला अशुभ मानतो मुळात, म्हणजे तो कावळा नको. फक्त जेव्हा आपल्याला काही हे जे पक्ष पंधरवाडे असतात त्यावेळी फक्त कावळ्याला महत्त्व, म्हणजे मुळात कावळाच अपवित्र आमच्या दृष्टीने, आणि शास्त्रांनी पण सांगितलंय की कावळा अपवित्र आहे. त्यानंतर बरं नुसतं तो तोंडातून टाकलेलं पण नाही, त्याची विष्ठा अतिशय पवित्र आहे. म्हणतात तुम्हाला वाटतंय अपवित्र, मी तर कावळा आणि कावळ्याची विष्ठा म्हटलं की दूर पळून जाऊ, पण हा सुभाषितकार या ठिकाणी आपल्याला समजवतोय आणि तो म्हणतोय की ती विष्ठा म्हणजे आम्ही आता जे सांगतोय ते ऐकून तुम्हाला चक्कर येईल, भोवळ येईल तुम्हाला. तो म्हणतोय ही जी विष्ठा आहे कावळ्याची विष्ठा, म्हणजे ही जी पिंपळाची निर्मिती, वडाची निर्मिती, कावळ्यांनी खाल्लेल्या विष्ठेच्या शिवाय, कावळ्यांनी त्याचं बी खाल्ल्याशिवाय, त्याची विष्ठा त्यांनी केल्याशिवाय पिंपळाची निर्मिती नाही. मग पिंपळ किती पवित्र आहे आपल्या दृष्टीने. अश्वत्थ म्हटलंय स्वतःला, झाडांमधला अश्वत्थ मी आहे म्हणतात. परमेश्वर म्हणतोय अश्वत्थ वृक्ष म्हणजे मी. पिंपळावरती किती चांगलं त्यांचे फोटो असतात श्रीकृष्णाचे, अश्वत्थ मी आहे. नंतर त्यांनी म्हटलंय की वडाचं झाड, वडसावित्रीला आपण पूजा करतो ते वडाचं झाड म्हणजे या कावळ्याच्या विष्ठेतून निर्माण होतं. कुठेतरी कावळा विष्ठा करतो आणि जर समजा एखाद्या खोलीमध्ये आपल्या भिंतीवरती त्यांनी ती केली तर त्या ठिकाणी सुद्धा ते झाड उगवतं. तसं अन्यथा आपल्याला ते झाड लावता येत नाही असं ते शास्त्रकार म्हणतात. मग कावळ्याची विष्ठा वाईट कशी, कारण त्या कावळ्याच्या विष्ठेपासून पिंपळाची उत्पत्ती झाली. पिंपळाची उत्ती, मग जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, ज्ञानेश्वरांनी इतकं पिंपळाला महत्त्व आहे की त्याच्या इतकं महत्त्व कोणत्याच झाडाला नाही. जयाच्या द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. मग यांच्या अंगी कशाने बळ आलेलं आहे, कशाला, ते जे आता मी ज्ञानेश्वरांचं उदाहरण सांगितलं, त्याच्या आईनी, ज्ञानेश्वरांच्या आईनी पिंपळाला प्रदक्षिणा घातल्या. पिंपळाला प्रदक्षिणा घालून मग ज्या प्रदक्षिणांना पिंपळ प्रसन्न झाला आणि जो नवरा गेला होता काशीला तिथून तो वापस आला आणि त्यांचा संसार झाला. कशामुळे झाला, पिंपळाला घातलेल्या प्रदक्षिणा. आणि त्यानंतर आपल्या या 4 लेकरांची निर्मिती झाली. मग पवित्र अपवित्र हा प्रश्न आला कुठे, आणि त्याची निर्मिती अशी होते म्हणतात की ती काकविष्ठेने. मग काकविष्ठा, मग या सगळ्या गोष्टी आता आपल्याला समजल्या की उच्चिष्ट शिवनिर्माल्यम वमनम शवकर्पटम काकविष्ठा ते पंचैतम पवित्रानी मनोहरा. हे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की या सगळ्या वाईट असलेल्या गोष्टी सुद्धा असू शकतात आणि त्या गोष्टी आपल्याला पटल्या सुद्धा, की गाईचा अभिषेक, गंगा, त्यानंतर रेशमाचा किडा रेशमी वस्त्र निर्माण करतो. या सगळ्या गोष्टी जेव्हा पटल्या, काकविष्ठा समजलं. वमन म्हणजे मधमाशी, मधमाशीने दिलेला मध आपण पंचामृतात वापरतो. नुसतं साधं खात नाही की भाजी आणली आणि खाऊन घेतली, नाही, तो पंचामृतात वापरतोय, देवाच्या अभिषेकात वापरतोय. याहून काय पवित्र असेल. किती हुशार आपले सुभाषितकार आहे की जेणेकरून कसंही करून या बाईला आणि या जीवाला समजवूनच सांगायचं की आम्हाला जे वाटतं ते करा, बाकी तुमच्या बुद्धीला चालना देऊ नका, हलकं होऊन जा. हलकं झाल्याशिवाय या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळणार नाही. हलकं केव्हा हो, खरंच हे ज्ञान मला माहिती नव्हतं, असंही असू शकतं का, असं म्हटल्यावर ह्या गोष्टी सगळ्या पटतात आणि मग आपण देवाकडे वळतो. देव स्वतः तसा फार स्वार्थी आहे. माझ्याकडे वळण्यासाठी जे काही करायचं आहे ते सगळं तो करतो. असा सुभाषितकार समोर आणतो, असे श्लोक समोर आणतो आणि जेणेकरून तुम्ही इकडे तिकडे नजरच जाऊ नका देऊ. जी काही नजर आहे ती फक्त माझ्याकडे, आणि मग मी तुमच्याकडे पाहून हसतो, म्हणजेच ते सख्यत्व माझं साध्य होतं. देवास जयाची अत्यंत प्रीती आपण वर्णावे तेणे रीती येणे करता भगवंती सख्यगडे नेमस्त. आता हे कळल्यानंतर जी प्रीती वाटेल ती प्रीती जर झाली तर भगवंत किती खुश होईल. आणि भगवंत खुश होणे तो वेदांताचा शेवटचा सिद्धांत आहे. मी खुश तर तो खुश, इतकं सरळ नातं आहे. मला दिवसभर आनंद होत असेल तर ते भगवंताची कृपा आहे, नसेल होत तर तो आनंद मिळवण्याची जबाबदारी माझी आहे, कारण तो पूर्ण परमात्मा माझा सखा आहे.
मला स्वतःला ते आनंदी ठेवायचं ते सख्य घडलं, तर त्याचा हे विज्ञानाचा सिद्धांत असा आहे की तो सतत आनंदी म्हणण्यापेक्षा समाधानी असला पाहिजे. आनंदी सोडा, आनंद पुन्हा एकच आहे हे कळल्यावरती थोडासा आनंद झाला, तो पण थोडा वेळ टिकला, पण तो सगळं त्याच्यात नाही रमायचं असं हे सांगणारा कोण आहे? हे ऐकणारा माझ्या मनाला किती आनंद झाला ह्या सगळ्या गोष्टी कळल्यावर. मला जे वाटत होतं ते तसं नाही. ही माझी हार आहे बुद्धीची, पण ती हार कुणासाठी आहे? देवासाठी आहे. हारलेलं आपल्याला आवडत नाही. आपल्या साध्या जीवनामध्ये जर कुणापासून मी हारली तर आवडत नाही, पण त्याच्यासाठी पुन्हा मुलीपासून जर आई हारली की मुलगी आईपेक्षा हुशार झाली, आईला आनंद होतो. मुलगा वडिलांपेक्षा हुशार झाला, आनंद होतो, कारण प्रेम आहे. अशा ठिकाणी हारायचं आहे की ज्या ठिकाणी प्रेमाच निर्माण होणार आहे. हारलं तर चालतंय. आज मला पटलं माझी बुद्धी काहीच मोठी नाही, यापेक्षा कितीतरी जास्त बुद्धिवान लोक माझ्यासाठी बसल्यात सांगायला की भगवंत मोठा आहे. बुद्धी हारली माझी, शरण गेली त्या बुद्धीला. तो श्लोक ऐकल्याबरोबर ही हार माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, आणि हा जर आनंद मिळाला तर मला समाधान मिळत आहे. आणि जर समाधान मिळालं तर ती गुरुकृपा आहे. आणि नुसतं मिळालं नाही थोडा वेळ, ते जर टिकलं आणि तो श्लोक आणि तसंच किती छान आहे, माझ्यापेक्षा किती चांगलं आहे, असा तो किती चांगला आहे, तो आपल्यासाठी किती करतोय, किती प्रकाराने मला समजवतोय. अर्जुनालाच नाही समजवलं, फक्त मला सुद्धा समजवतोय, असं जेव्हा माझ्या मनात भावना आली की सख्यत्व घडलं. इतकं ते गणित असं आहे. गणिताचं, ज्ञानाचं, विज्ञानाचा संबंधच नाही त्या ठिकाणी. मनाचा संकल्प जर केला तर अशा प्रकाराने सख्य घडे. नेमस्त 2च ओवींवरती निरूपण चाललंय आज. कारण सख्य भक्ती ज्या उपचारांवरती माझा फार जोर नसल्यामुळे अशा प्रकारची जेव्हा भक्ती येते त्यावेळी भक्ती असल्यामुळे ती तशी जर झाली तर फळ निश्चित मिळत आहे. तशी झाली तर हे अंडरलाईन आहे ना, कारण तशी जबाबदारी आपण जर घेतली नाही तर त्या गोष्टी घडत नाही. अन्यथा ते घडतच असतं. हा सिद्धांत आहे कुणाचा? सगळ्या साधू संतांचा. आणि साधू संत कोणाचे पार्षद आहेत? भगवंताचे. भगवंतांनी त्याच्यासाठीच सोडलाय त्यांना. बाबा रे, त्या जीवाला ओढ आणि माझ्यापर्यंत आणण्याची तजवीज तू कर. त्याला जसं पाहिजे तसं सांग. एखाद्याला वेदांत आवडत असेल वेदांत सांग, एखाद्याला संस्कृत आवडत असेल संस्कृतात सांग, एखाद्याला मराठी आवडत असेल सांग, एखाद्याला पूजा करायला आवडत असेल तसं सांग. जसा मन करतो तसे लोक आपल्या समोर येतात, आणि त्यासारखं मिळाल्यानंतर आपल्याला ते सोडत नाही. हा आकर्षणाचा सिद्धांत आहे. ही जी सख्यभक्ती, देवाचंच आपल्यावर प्रेम आहे म्हणून या गोष्टी सख्यभक्तीने आपण करू शकतो. जसं अर्जुनाचं सख्यत्व होतं म्हणून देव समोर आला, तसं आपलं काहीतरी सख्यत्व असलं तर देव आपल्याला त्याच्याप्रमाणे समोर नेतोय. तसंच सगळं आपल्या समोर घडवतोय. जसं बरं बाबा त्याला नाही पटलं पण तुला पटेल, ह्या 9 पैकी एखादी जरी तुला पटली तर तू घे ना. नवविधा भक्तीमधली एखादा शब्द, एखादी ओवी, एखादा श्लोक तुला पटला तेवढाच घे. मी त्याच्यासाठी सर्व दृष्टीने तुझ्यासाठी समोर येतो. ही सख्य भक्ती आहे. देवास जयाची अत्यंत प्रीती, आपण वर्तावे येणे रीती, येणे करिता भगवंती सख्य घडे नेमस्त. भक्तिभाव आणि भजन, त्यासाठी आता भजन कशाला करायला पाहिजे? आता आपलं जीवनच जर समर्पित झालं तर जे करतोय ते भजन होत आहे. जे बोलतोय ते वाचा नेमावी माझे नामी, तो आपण सुरुवातीला निरूपण करायचं नसल्यामुळे आता याच्यात फक्त हे समजवायसाठी फक्त निरूपण केलं. प्रत्यक्षात निरूपणाची आवश्यकता नाही. वाचा नेमावी जे आपण 1 तासाचं निरूपण केलं होतं भगवंतासाठी, की फक्त माझ्यासाठी. कशाला? शिवमानस पूजा, जे काय घडतो आपण पायांनी आपली जे काय करतो, चालतो, ती सुद्धा माझी प्रदक्षिणा आहे. तू जे चालतो ते बोलते ते माझ्यासाठी बोलते, असं जेव्हा घडलं ते भजन आहे. त्याच्यासाठी करायचं आहे सगळं. म्हणजे आपण वाईट नाही करू शकत ना काही. जर भगवंतासाठी काही करायचं आहे आणि भगवंत माझ्या विरोधात, देव माझा पाहतो आहे, असं जे गाणं आहे लता मंगेशकरनी म्हटलेलं, त्या गाण्यामध्ये माझ्याकडे देव माझा पाहतोय असं म्हटल्याबरोबर, कोणीतरी माझ्याकडे पाहतंय म्हटल्याबरोबर एक तर आपण 2 गोष्टी करतो. त्याला जे आवडत नाही ते करत नाही, आणि त्याला आवडतंय ते करतो. या दोन्ही गोष्टी भगवंताला अपेक्षित आहेत. पण वाटलं तर पाहिजे की माझ्याकडे देव पाहतोय. जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत आपली कुकर्म सुरू आहे, अपराध सुरू आहे, चुका सुरू आहे. पण भक्ताला जर एकदा लक्षात आलं की भगवंत माझ्याकडे बघतोय, कारण तो आतच आहे. दुसरे कोणी कोर्टात कचेऱ्या कितीही असो, त्या कोर्ट कचेऱ्यांचे निकाल काही असो, पण माझा जो निकाल लावणार आहे तो भगवंत इथेच आहे. भगवंत हृदयस्थ आहे. असं जेव्हा एखाद्या भक्ताला वाटतं तेव्हा भक्तिभाव आणि भजन, भक्ती होते, भाव होतो, भजन होतं. जे तो करतो ते भजन होत आहे. आणि त्यातल्या त्यात मग त्यांनी खरंच भजन म्हटलं तर कसं त्याच्या मनातून ते भजन बाहेर पडेल याची कल्पना आपण करू शकतो.
भक्त आहे आणि भजन करतोय. नामदेवाचं कीर्तन सुरू आहे. नामदेवाच्या कीर्तनाला वैकुंठातून भगवंत येत आहे. आणि ते कुठे गेले बघायला रुक्मिणी सुद्धा येते. त्यांचा संकल्प सुद्धा ऐकल्यावर कसं वाटतं बघा. ते आले, माझा नवरा कुठे गेला रात्री 12 वाजता. सर्वसाधारण आपल्याला समजावून सांगतात ते कीर्तनकार. आपल्याला तेच आवडतंय, कारण की माझा नवरा कुठे, असं नसतं वाटत. ती योगमाया आहे. पण तरी आपल्यासाठी सांगतात की जर भगवंत आले त्याच्या मागे ती माता सुद्धा येते. म्हणजे दोघंही येतात. विष्णू आणि लक्ष्मी दोघंही येतात भक्तिभावाने कीर्तन झालं तर. याचा अर्थ नवरा कुठे गेला बघायला संशय नाही तिच्या मनामध्ये. आपल्यासारखे सांगायचा प्रयत्न करतात. जसं आपली बुद्धी असेल तसं तसं कीर्तनकार सांगतात आणि आपल्याला तेव्हा फार आनंद होतो. त्याचे 3 प्रकार पण तसे आपण बोललो की लहानपणी जे गोष्ट सांगतो, आई गं पाऊस कसा पडतो, आपली आजी सांगते हंडे भरलेले आहे आणि पाऊस पडतो, तेही पडतं. लहान लेकरू आहे त्याला तसं सांगतो. मोठं झाल्यावर आणखी वेगळ्या पद्धतीने सांगतो, आणखी मोठं झाल्यावर वेगळ्या पद्धतीने सांगतो. पण सांगणं एकच असतं की जेणेकरून ह्या मुलाला आनंद मिळावा, त्याचे समाधान व्हावं असं. मग ते जे भजन करत असतील ते नामदेव आहेत. ते नामामध्ये किती महत्त्व आहे नामस्मरणाचं. नाम आणि स्मरण दोन्ही एकाच वेळी होत आहे नामदेवांचं. आपलं फक्त नाम घेणं होतं, स्मरण होत नाही. त्याच्यामुळे नामस्मरण होत नाही. मग ते नामदेवाच्या कीर्तनामध्ये भगवंत स्वतः रात्री पळत पळत आलेले आहे. त्यांचा पितांबरही सुटला आहे. सगळे लोक हसतायत. त्यांना स्वतःचं भान नाही आहे भगवंतांना. आणि ते कुठे गेले रात्रीच्या वेळी पाहायला, रुक्मिणी माताही धावत आलेल्या आहे. काय तो सोहळा असेल. असं ते भजन होत आहे त्या लोकांचं. हे आपण आनंद घ्यायचा त्याचा. तो आनंद घेतल्यावरच सख्यत्व होऊ शकेल ना. नाही तर आपला आनंद साडी, घोडे, पैसा आणि समाज याच्यातच घेतला तो विवेक जागृतच नाही झाला. माझं पवित्र काय आहे, त्याच्या माझं अपवित्र ते अपवित्र करत राहिलो बुद्धीप्रमाणे, तर हा जो दैवी अनुभव आहे तो घेऊ शकत नाही ना. त्यासाठी काहीतरी सोडावं लागतं. आणि बुद्धीला आपल्या जिकडे नेलं तिकडे बुद्धी जाते. हे भगवंताचीच कृपा आहे. मग हे सगळं केल्यानंतर भक्तिभाव आणि भजन, निरूपण आणि कथा कीर्तन कशाला, आपण सुद्धा स्वतः सुद्धा अनुभव घेतोय हा निरूपणामध्ये, असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. हे जे निरूपण आहे ते निरूपणामध्ये स्वतःला आनंद होतोय, कारण आत्माराम खुश आहे. भगवंत हृदयस्थ आहे म्हणत असताना आत्माराम खुश आहे, तल्लीन आहे. ज्या अर्थी मी आनंदात आहे त्या अर्थी तो तल्लीन आहे. ऐकणारे श्रोते शांत आहेत म्हणजे त्यांना ते पटतंय, म्हणजे श्रोते तल्लीन आहेत. मग हे जे सगळं घडतंय कथा कीर्तन निरूपण, हे सख्य भक्ती आहे. आणखी काय आपल्याला प्रयोजन सांगायला पाहिजे वेगळं, की काय कशातून हे मिळत आहे. आपण शांतपणे ऐकणं, मनन चिंतन करणं. सख्यत्व असं किती गोड आहे हे सख्यत्व असं वाटणं, म्हणजे ही प्रभूची कृपा आपल्या डोक्यावर झाली समजायला हरकत नाही. भक्तिभाव आणि भजन, निरूपण आणि कथा कीर्तन. प्रेमळ भक्तांचे गायन. काय काय शब्द आहेत. आधीच प्रेमळ, त्यात भक्त आणि त्याचं गायन. प्रेमळ, भक्त, गायन. नाही का नाचणार विठोबा, नाही का सद्गुरू खुश होणार. तसे कधीही न हसणारे आमचे सद्गुरू, कधीही न हसणारे. राम कधी हसतात का मोकळे, आपल्या सगळे खिदळतात का राम कधी. पण भक्ताकडे बघून त्यांना किती आनंद होत असेल. शबरीकडे जेव्हा गेले, अहिल्याचा उद्धार केला, त्यावेळी त्यांच्या कसे त्यांचे देहबोली असेल हे कल्पना करू. इतर वेळी शांत असणारे सुखदुःखामध्ये श्रीरामचंद्र, इतर वेळी शांत असणारे आपले श्रीकृष्ण, आपले सद्गुरू जे खालची मान वर करत नाही, डोळे त्यांचे कधी वर बघत नाही. भक्ताकडे काय फक्त देवाकडे बघत असतील रात्रंदिवस, पण ते बघणं वेगळं आणि त्यांचे डोळे हसत असतील ते. याचं कारण प्रेमळ भक्तांचं गायन आहे. मग ते बाकी त्यांना खूप आवडतं. कारण ते माझं चिंतन चाललंय. मग तेव्हा ते गायन आवडे देवा, हे देवाला आवडतं. ओवी 4 की जे काही आहे ते भक्ती, भाव आणि भजन. किती भावात रंगून जातोय आपण या बोलण्यात सुद्धा. ज्याचा अनुभव काही शिकवलेलं, ठरवलेलं, बोललेलं काहीच नाही आहे. त्या भावामध्ये जर आपण 2 सेकंद जरी जाऊ शकलो, ती समाधी अवस्था आहे. बोलण्यामध्ये मी स्वतःला विसरून जर बोलत असेल तर ते भगवंताचं भजन आहे. मी विसरली नाही आहे अजून, म्हणून आपण असं म्हणू शकत नाही की मला समाधी वगैरे लागली. पण आनंद तर कमीत कमी मिळतोय या गोष्टीतून. जे करतोय त्याच्यातून जर आनंद मिळा तर फळाची अपेक्षाच नाही राहत काही. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगितलं तू बाण मार, त्याचं काय फळ मिळेल ते मी पाहून घेतो. तुला पापही नाही लागू दे तर पुण्यही नाही. मी माझं बघून घेईन काय करायचं, तू कर फक्त. मग हे करत असताना जर हे जेव्हा दासबोध निरूपण करत असताना ही समर्थांची कृपा नाही का. समर्थ म्हणतात अगं अशी खुश होऊन जर तू एखादी गोष्ट करशील तर मी काय देईन तुला सांगता येत नाही. म्हणजे अतर्क्य गोष्टी, अतर्क्य बुद्धी करून समर्पण आतच परमात्म्याला. राधा कृष्ण कृष्ण राधा भेटा काराला.
अतर्क्य बुद्धी करून समर्पण, स्वर्ग नरक कल्पना मनाच्या क्षणात विरला भार. या कल्पना पवित्र अपवित्र, वाईट चांगलं अयोग्य योग्य सगळं निघून गेलंय, मनात हलकं झालंय डोकं. कारण सांभाळणारा भगवंत आहे. भक्तिभाव आणि भजन, निरूपण आणि कथा कीर्तन, प्रेमळ भक्तांचे गायन आवडे देवा. आपण तैसेची वर्तावे. मग आपण तसं वर्तावं जसं नामदेवांचं कीर्तन झालं, जसं तुकारामांचा संसार झाला, जसा एकनाथांचा झाला, आपल्या सद्गुरूंचा झाला. आपण जे कोणी साधू संतन पाहतो त्यांच्यासारखं आपण करावं. आपण तैसेची वर्तावे, आपण अशी तेच आवडावे. विवेक, तेच फक्त आवडायचं. थोडा वेळ बरं वाटतं, 1 तास ऐकायला, पण सतत सतत तसं आयुष्य बोरिंग आहे. मला प्रत्यक्षात इथे आनंदच मिळत नाही आहे काही. हा आनंद मिळत नाही म्हणजे आपण ते कुठेतरी कर्मात कमी पडतोय हे लक्षात घ्यायचं. हे पुन्हा पुन्हा अगदी घसा फोडून सांगते की ज्या अर्थी आनंद मिळत नाही त्या अर्थी कर्म कमी पडत आहे. तो तयारच आहे, सूर्यप्रकाश तयारच आहे, खिडकी उघडली की तो येणारच आहे. याच्यावरती ठाम विश्वास पाहिजे ना. खिडकी बंद केली, झरोका बंद केला तर तो सूर्यप्रकाश बाहेर सूर्याचा प्रकाश देऊन तो मोकळा होतो, आपल्यापर्यंत येतच नाही. हे निश्चित मानलं पाहिजे. आता या वयात तरी मानलं पाहिजे कमीत कमी. अगदी 16व्या वर्षी कुणी कुणाला सांगणार नाही, कारण 16व्या वर्षीच्या संकल्पना वेगळ्या आहेत. पण निदान आता एवढा अनुभव घेतल्यावर तरी निदान आपण तैसेची वर्तावे, आपण तसंच वर्तन करावं ज्यातून साधू संतांचा आनंद आहे. कारण साधू संतांना परब्रह्म काय आहे त्याचा स्वतः ते परब्रह्म रूप असल्यामुळे त्यांना तो शाश्वत आनंद मिळाला आहे. आपण तैसेची वर्तावे, आपण अशी तेच आवडावे. आपल्या मनाला सांगायचं, बाबा रे याच्या व्यतिरिक्त काही आवडलं नाही पाहिजे, याच्या व्यतिरिक्त जर आवडलं तर चालणार नाही. तू कर सगळं काही, पण आवडायचं फक्त भगवंत. कारण हे करत असताना माझा आतमधला ईश्वर जर खुश असेल तेच फक्त आवडलं पाहिजे. आमच्या ईश्वराने जर संकेत दिला हे चुकलंय तर ते बिलकुल थांबवलं पाहिजे, त्याकडे दृष्टीसुद्धा गेली नाही पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा अभ्यास कोणी करायचा? आपणच करायचा. यांनी लिहून ठेवलंय, अभ्यास आपण करायचा. लिहून ठेवल्यानंतर काय देतात हे शब्दांच्या पलीकडचं आहे. मग त्याचा आपण अनुभव घ्यावा. त्याच्यासाठी हा दासबोध ग्रंथ आहे, भगवद्गीता आहे. आपण अशी तेच मनासारखे होता स्वभावे, आणि मनासारखे होता स्वभावे, स्वभावाने. स्वभाव 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 म्हणजे आपण म्हणतो तो चिडका आहे, तो रागीट आहे, तो मूर्ख आहे, हा स्वभाव समजतो आपण. पुन्हा पवित्र अपवित्र सारखे खूप श्लोक आहेत, पण निरूपण करायचं नाही. 957 झाले. त्या ठिकाणी त्यांनी म्हटलंय की स्वभाव, स्वभाव मूळ कसा आहे, तो रागीट आहे. दुर्वासा रागीट आहे म्हणून स्वभाव म्हणतो आपण त्यांचा, पण तो स्वभाव नाही आहे. तर तो जर त्यांचा स्वभाव असता दुर्वासांचा तर ते ऋषी नसते झाले. ते इतरांना त्यांनी जे काही कल्याण केलं इतरांचं ते केलं नसतं जर त्यांचा स्वभाव रागीट असता तर. मग रागीट स्वभाव चांगला आहे असं म्हणायचं का, आपण रागीट वागायचं का? तो स्वभाव नाही आहे. याचं कारण त्यांनी एक वेदांतामध्ये सांगितलंय की रागीट आहे माणूस, पण सतत रागीट राहू शकतो का? रागीट आहे माझा जो स्वभाव आहे मूळ, तर मूळ स्वभावात आपण राहिलं पाहिजे ना. जसं उदाहरण जर द्यायचं असेल तर पाण्याचा स्वभाव थंड. अगदी आपण म्हणतो की शांतपणे पाणी चाललंय, थंड आहे, पण त्याला उकळलं म्हणजे तो गरम झाला. तो गरम स्वभाव आहे का त्याचा? नाही. मी गरम झाली, राग आला, तो माझा स्वभाव नाही. कसं सांगते, पुन्हा जर पाणी उकळल्यानंतर ते पुन्हा थंड व्हायचा प्रयत्न करताय लवकरच. तो म्हणतो उकळलेलं नाही राहायचं मला. गॅस काढल्याबरोबर गॅसवर असलं तर ठीक आहे, तोपर्यंत ते गरम राहतं. पण जसं आपण गॅसवरून काढलं ते थंडकडे प्रयत्न करतं, कारण मूळ स्वभाव थंड आहे त्याचा गरम हा स्वभावच नाही आहे. त्यामुळे तो गरमाकडे वळतच नाही. केलाय जबरदस्तीने गरम, कारण हे सगळे आपले विकार आहेत ना, भावना विकार सगळे, त्याच्यामुळे राग येतो. पण मूळ स्वभाव आपला शांत आहे. आणि परब्रह्म परम शांत कोण आहेत? एकनाथ महाराज. शांती ब्रह्म ज्यांना म्हणतात, आमच्या महाराजांना शांती, तर ते आपल्याहीपेक्षा शांत आहे. आपला मूळ स्वभाव शांत आहे. सतत रागावलेले राहू नाही शकत हो आपण. सतत रागीट म्हणजे झोप कशी येईल? मला शांत व्हावं लागेल तेव्हाच झोप लागेल. रागात झोप लागते का? नाही, कारण मूळ स्वभावच माझा रागीट नाही आहे. मूळ माझा म्हणजे सगळ्यांचाच, कुणाचाच. मूर्ख पण स्वभाव नाही. ह्या सगळ्या गोष्टी मग पाण्याला गरम केलं तरी दोन्ही प्रकारांनी सांगतं वेदांत. पाण्याला गरम केलं तरी ते थंड व्हायचा प्रयत्न केलं, त्याला बर्फ केला तर तो वाफ करेल, पुन्हा पाण्यामध्ये यायचा प्रयत्न करतो, वाफ वर जाते, पुन्हा समुद्रात येते. पाणी मूळ रूपात येण्याचा सतत प्रयत्न करत असतं. वर असलं तर खाली येतं, हाही त्याचा स्वभाव आहे. त्याच्यामुळे हा स्वभाव नाही आपला. आपल्या स्वभावात या म्हणतात, कोणत्या मनासारखे होता स्वभाव आहे. मला जर वाटलं माझंच सगळं चांगलं पाहिजे, झालं पाहिजे, हा स्वभाव नाही. मूळ स्वभाव थोडे मला आतमध्ये माहिती आहे मी त्या योग्यतेची नाही आहे.
हे असं माझ्या बाबतीत कसं घडलं, हे स्वभावाला कळतं. वरच्या मनाला वाटतं की आपलं असं व्हावं, इतरांचं वाईट व्हावं आणि माझं चांगलं व्हावं. हा स्वभाव नाही. कारण आत कुठला तरी जो आवाज असतो तो सांगत असतो हे खरं नाही. खरं म्हणजे त्यांचं वाईट व्हावं असं तुला वाटत नाही, पण तुझ्या बुद्धीच्या कर्मामुळे तू ते वाटत असते, ते मला आवडत नाही. म्हणजे मनासारखं झालं का, म्हणजे याची दुष्टपणा केला, त्याला वाईट म्हटलं, ते स्वभावाने येतं. ते मनाला माहिती आहे की ते तसं मला करायचं नाही, मला शांत राहायचं आहे. वाईट एखादं दुष्कृत्य केल्यावर आपण झोपू नाही शकत. याचं कारणच नाही. तर वाईट कृत्य केल्यावर आपल्याला शांत झोप लागायला पाहिजे. कारण स्वभाव माझा वाईट कृत्य करण्याचा आहे. नाही, कोणाचाच स्वभाव वाईट नाही. त्यांच्या कर्माप्रमाणे ते काही, जसं पाणी उकळवलं ते गरम होतं तसा ते थोडा वेळ तसा करतात. पुन्हा शांत होण्यासाठी, झोपण्यासाठी त्यांना शांतच व्हावं लागतं, तरच झोप लागते, नाही तर झोप लागत नाही. मग अनन्य मनासारखे होता स्वभावे. मग माझ्या स्वभावाप्रमाणे जेव्हा घडतं, आपल्या स्वभावाप्रमाणे जेव्हा घडतं, तेव्हा सख्य घडे नेमस्त. तेव्हा आता याच्यावरती थोडं पुन्हा उद्या निरूपण करेल. पुन्हा या गोष्टी आवश्यक आहेत पुन्हा ते क्लिअर करणं. कारण स्वभाव आणि भाव, आपला भाव, आपण स्वभाव म्हणत असताना हा रागीट आहे, हा मूर्ख आहे, हा चंचल, हा स्वभाव नसतो. स्वभाव त्याचा शांत असतो. मुळात पाणी जसं शांत, तसा मुळात आपण चांगलंच असतो. काही काळाने, काही कारणाने आपण जे काही थोड्या वेळ रूप घेतो, ते रूप म्हणजे आपला स्वभाव नाही. आपला स्वभाव ही देवाने दिलेली देणगी आहे की प्रत्येक जण शांत आहे. पण त्या शांततेचा उपयोग आपण जर करून घ्यायचा असेल तर स्वभावात जावं लागेल, भावात नाही. स्वभावात स्वधर्म पालन कर म्हणतोय ना देव त्याला, की तू स्वधर्माचं पालन कर. मग स्वधर्म म्हणजे इतरांचं वाईट करणं हा माझा स्वधर्म नाही, वाईट वागणे हा माझा स्वधर्म नाही. माझा स्वधर्म आहे माझं कल्याण करून. माझं कल्याण, माझं हृदय काय सांगतं, सगळ्यांचं चांगलं व्हावं. जसं ज्ञानेश्वरांना वाटतं, विचार करून बघा. आपल्याला तर ज्ञानेश्वरांना वाटलं, आपण तेवढी पात्रता नाही, पण सगळ्यांचं चांगलं व्हावं आतमध्ये वाटत असतं. वर वाटतं आमचं नाही झालं ना, त्यांचंही नाही झालं पाहिजे. हा वरवरचा भाव आहे. हा प्रत्येकाचा जो भाव आहे तो सोडून स्वभावामध्ये या म्हणतात. आणि जर स्वभावामध्ये आलं तर सख्य घडे नेमस्त. कारण भगवंताला तेच पाहिजे, असा प्युअर सोनं, नगेट आपण ज्याला म्हणतो की नाही, सोनं इतकं प्युअर आहे की ते प्युअर सोनं, अंतःकरण शुद्ध झालेला भक्त भगवंताला आवडतो. आणि इतकं अंतःकरण शुद्ध झालं की सगळं एकच आहे. अहम ब्रह्मास्मी. वेदांतावर बोलायचं ठरवलं, याच्यात वेदांत त्यांनी साधा करून दिलाय. दासबोधामध्ये वेदांत साधा केलाय, कारण भक्त आहे ना. भक्ती येतं सांगितलेला भक्ती मार्ग, त्यामुळे वेदांत कठीण आहे, भक्ती सोपी आहे. त्या ठिकाणी माझ्यासारखं व्हायचं असेल, माझं सख्यत्व जर करायचं असेल तर तुला माझ्यासारखं व्हावं लागेल. तोच तुझा स्वभाव आहे, तूच माझा अंश आहे. त्यामुळे तुला तसं झालं तर तुझं माझं सख्य होतं आहे आणि राहणार आहे. जय जय रघुवीर समर्थ. 3 ओळी वाचते. देवाच्या सख्यत्वा कारणे आपले सौख्य सोडून देणे, अनन्य भावे जीवे प्राणे शरीर तेही वेचावे श्रीराम. सांडूनी आपली संसार वेथा, करीत जावी देवाची चिंता. निरूपण कीर्तन कथा वार्ता देवाच्याही सांगाव्या श्रीराम. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी, सर्व अर्पावे सेवटी, प्राण तोही अर्पावा श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ.